हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी पोयम पाहणार आहोत. वन थिंग ॲट अ टाईम, पेज नंबर 31. तर आज आपण या ठिकाणी ही पोयम लर्न करणार आहोत. लिसन, रीड अलाउड, लर्न अँड रिराईट द पोयम. ही कविता ऐका, मोठ्याने वाचा, शिका आणि सादर करा. तर या ठिकाणी या पोएममध्ये वेगवेगळे पिक्चर्स दिलेले आहे. या ठिकाणी हे पिक्चर्स तुम्ही पाहू शकतात. सुरुवातीला मी ही पोएम या ठिकाणी रीड करते. वर्क व्हाईल यू वर्क, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले, प्ले व्हाईल यू प्ले, टू बी यूजफुल अँड हॅपी, टू बी यूजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे, that is the way. All that you do, all that you do, do with your might, do with your might. Things done by halves, things done by halves are never done right, are never done right. One thing at a time, one thing at a time, and that done well, and that done well is a very good rule, is a very good rule, as many can tell, as many can tell. Movement should never, movement should never be trifle away, be trifle away. So work while you work, so work while you work while, and play while you play, and play while you play. तर ही जी पोएम आहे, ही पोएम या ठिकाणी M.A. स्टोडार्ट यांनी या ठिकाणी ही राईट डाऊन केलेली आहे. मग या ठिकाणी या पोएमचं एक्सप्लेनेशन, ट्रान्सलेशन मी करत आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. जेव्हा तुम्ही एखादं काम करता, वर्क्स मीन काम, जेव्हा तुम्ही एखादं काम करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. प्ले व्हाईल यू प्ले, ज्यावेळेस तुम्ही खेळतात त्यावेळेस तुम्ही खेळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. टू बी युजफुल अँड हॅपी, दॅट इज द वे. आणि हा सर्वात उपयुक्त आणि आनंदी असा मार्ग आहे की ज्या मार्गाने आपण प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रकारे करू शकतो. म्हणजेच आपलं मन हे एका कामामध्ये जर आपण मनाला लावलं तर त्या ठिकाणी ते काम कंप्लीट केलं पाहिजे. जर तुम्ही काम करायला लागला तर कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, खेळायला लागला तर खेळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी राहू शकतात. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे जीवनाचा. त्यानंतर ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइट, ऑल दॅट यू डू, डू विथ युअर माइट. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतीही कर्तव्य पार पाडता किंवा कोणतीही कृती करत असतात, थिंग्स डन बाय हाल आर नेव्हर डन राईट, त्यावेळेस तुम्हाला ती कृती पार पाडत असताना पूर्णपणे आपलं लक्ष हे त्या कामामध्ये असावं लागतं. वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल, वन थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल. आणि जेव्हा तुम्ही एका वेळेस एकच कामाकडे लक्ष दिलं तेव्हाच तुम्ही त्या कामामध्ये अगदी योग्य प्रकारे यशस्वी व्हाल. इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. आणि हा एक सर्वसामान्य असा नियम आहे की तुम्ही एका गोष्टीत लक्ष घातलं आणि ती गोष्ट जर पूर्णपणे केली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सुखी आणि समाधानी असं त्या गोष्टीमधून तुमच्या मनाला फिलिंग्ज होत असतात. मुवमेंट शूड नेव्हर बी ट्रायफल अवे. त्या ठिकाणी हे जे क्षण असतात तर हे जे क्षण आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. सो वर्क व्हाईल यू वर्क अँड प्ले व्हाईल यू प्ले. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक कृती ही अगदी मनापासून केली पाहिजे आणि त्या कृतीकडे लक्ष देऊन ती कृती पूर्ण केली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे पिक्चर्स दिलेले आहे. या पिक्चर्समध्ये एक मुलगा हा टेबलावरती एक वस्तू ही ठेवत आहे आणि त्या वस्तूकडे तो पाहत आहे. त्यानंतर ही एक गर्ल आहे जी या ठिकाणी बुक रीड करत आहे.
म्हणजे ती पूर्णपणे आपलं लक्ष हे रीडिंगकडे देत आहे. त्यानंतर प्ले. या ठिकाणी ही एक गर्ल आहे जी त्या ठिकाणी फुटबॉल खेळत आहे, म्हणजे या ठिकाणी तिचं पूर्ण लक्ष हे खेळण्याकडे आहे. नेक्स्ट, ही गर्ल आहे ही या ठिकाणी कोणती ॲक्शन करत आहे? ईटिंग, खाण्याची. मग तिचं लक्ष पूर्ण जेवणाकडे आहे. त्यानंतर दिस इज बॉय, आणि तो काय करत आहे? ही इज राईट इन युअर नोटबुक. तर तो त्याच्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहित आहे, म्हणजेच त्याने आपलं मन हे लिहिण्याकडे लक्ष लावलेलं आहे. त्याचप्रमाणे हा जो बॉय आहे, हा बॉय या ठिकाणी झाडांना पाणी घालत आहे, म्हणजे तो एखादी वर्क करत आहे, काम करत आहे, आणि त्याचं लक्ष हे त्या गार्डनकडे आहे की आपण प्रत्येक झाडाला पाणी हे घातलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक कृती ही आपण मनापासून केली पाहिजे, आणि त्याचप्रमाणे पूर्ण लक्ष देऊन ती कृती जर केली तर नक्कीच ती कृती योग्य प्रकारे पार होते. तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे, या पोएममध्ये सांगितले की आपण एका वेळेस एकच कृती केली पाहिजे आणि तिच्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. इकडे तिकडे लक्ष दिलं तर आपली कृती ही कंप्लीट होत नाही. म्हणून आपण जी काही कृती करत आहोत तर ती आपण मनापासून आणि लक्षपूर्वक केली पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही जी पोएम आहे, या पोएमचं एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.